नाही, मुळात असं आहे की ब्रँड हा जो तयार होतो, ब्रँड कशाचा असतो? टूथपेस्टचा ब्रँड असतो, पावडरचा ब्रँड असतो. पण आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे हा विचार आहे, बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. आणि विचार कधीच मरत नसतो, कारण तो संघर्ष केलेल्या चळवळीतनं निर्माण झालेला विचार असतो. त्यामुळे विचार हा कधीच मरत नसतो. ब्रँड पैसे टाकायचं तुम्ही बंद केलं की ब्रँड संपतो. विचार हा कधीच संपत नाही, कारण तो चळवळीतनं उभा राहिलेला असतो. जे जे 10-10, 15-15 वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे टाकून तयार झालेत, हे ब्रँड आहेत. ही चळवळ नाही आहे, हे विचार नाही आहेत. उद्या तो ब्रँड संपला की संपला, तो उरणार नाही आहे. पण ठाकरे हा विचार आहे आणि तो कायम महाराष्ट्राला प्रेरणा देत राहील, ऊर्जा देत राहील आणि स्फूर्ती देत राहील. मला असं वाटतं मला असं वाटतं मुळातच हा ब्रँड नाही आहे. ठाकरे हा मुळातच ब्रँड नाही आहे. ठाकरे हा विचार आहे आणि विचार कधी संपत नसतो. मुख्यमंत्री एखाद्या निवडणुकीत हार आणि जीत याच्यामुळे विचार संपत नसतो. जर विचार संपत असता तर मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष पण मग आधी किती निवडणुका हारल्या म्हणून काय सोडलं का त्यांनी? मला असं वाटतं त्यांना हे उत्तरच आहे की ठाकरे हा मुळात ब्रँड नाही, ब्रँड तुमचा आहे. त्यामुळे तो आज आहे समजा टॉपवर, आज कोलगेट टॉपवर होती, उद्या पेप्सोडन टॉपवर येईल, कारण तो ब्रँड आहे. पण ठाकरे हा विचार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विजयी संकल्प मेळाव्यात याच ब्रँडवरून असं म्हटलं होतं की आमच्याकडे जगातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे, इतर कोणाकडेही तशा पद्धतीचा ब्रँड नाही आहे. अहो, मोठे मोठे ब्रँड संपले. लहानपणी फक्त कोको कोलाच ब्रँड होता, आता पेप्सी पण आला. त्यामुळे ब्रँड संपत असतो पण विचार कधी संपत नसतो. मला असं वाटतं बघा, भारत पाकिस्तान मॅच समजा खेळली नसती तर काय आपल्यावर आभाळ कोसळलं नसतं, आपल्यावर काही ठपका लागला नसता की घाबरले किंवा असं काहीच नव्हतं. मुळात एका ठिकाणी म्हणायचं आपण की भारत पाकिस्तानचे आम्ही संबंध तोडलेत. आम्ही इथनं कलाकारांना हाकलवण्याचं काम हे भारतातनं कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. उद्या त्यांना तो पिंच बसला पाहिजे ना, त्यांना ते आर्थिक नुकसान झालं पाहिजे. आपल्याला काही फरक नाही पडत, भारत खूप मोठा देश आहे. जीएसटी बचत महोत्सव आजपासून सुरू होतो. या सरकारने जीएसटी लावला, त्याच्यामध्ये वाढ केली, आता कमी केली आणि स्वतःच उत्सव साजरा. मला असं वाटतं ह्या सगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत आहेत त्याचा परिणाम आहे. आज जर ट्रम्पनी टॅरिफ लावला नसता तर मोदींनी काही जीएसटी कमी केला असता असं मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.